नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये स्वागत आहे आपलं। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। तर आज आपण काल बघा एकदाचा GR आला काल संध्याकाळी, आणि GR आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या की एक्झाम पुढे गेली। आता एक्झाम पुढे ढकलणं हा आपला उद्देश नव्हता किंवा ती मागणीही मुलांची नव्हती, पण आता समजा आपण पॉईंट वाईज जाऊयात। एकदाचा GR आला म्हणजे एक प्रोसेस तर झाली। आता GR काय आलेला आहे आणि ते कसं आहे। आता काही जण अनेक पण टेलिग्रामला वेगवेगळे मेसेज करतात की अजून एक्झाम पुढे गेली नाही आणि जाणार नाही। एक्झाम पुढे जाण्यासाठी पॉईंट म्हणजे तो आपण प्रयत्न केलेलाच नव्हता, कुणीच प्रयत्न करत नव्हतं। लक्षात घ्या, पॉईंट नंबर 3 आहे। इथं काय आहे की विशेष बाब म्हणून 1 वर्ष वय वाढ दिलेली आहे। मग तुम्हाला असं जर विचारात आला तुमच्या मनात की 1 इयर हे कुठल्या बेस इयरला पकडलं होतं त्यांनी, म्हणजे तुम्ही ॲडमध्ये बघितलं होतं का की जे इयर होतं कुठली डेट संदर्भ तारीख काय होती, तर तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय। 1 फेब्रुवारी 2025 म्हणजे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा होता। ही कंबाईनची ॲड सांगतोय मी तुम्हाला आलेली ग्रुप बी ची। मग आता काय होणार, समजा इथे एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो, ह्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे, ते मेसेज येत आहेत त्यासाठी सांगतोय तुम्हाला। आता इथं बघा PSIचं सांगतो तुम्हाला। आता ह्याच्याशी रिलेटेड बरेच क्युरी असतात लोकांच्या। पोलीस निरीक्षकाचं उपनिरीक्षकाचं वय किती आहे, 19 आणि 31 आहे अमागाससाठी। तर मग आता काय होणार, 25/2000 आता समजा मी आहे एक्स पर्सन आहे, हा जर 1 फेब्रुवारी 2025ला 31 वर्षाचा होत असेल तर आता तो 2026ला जरी एक पकडला जाणार, म्हणजे तो 32 वर्षाचा जरी असला आत्ता सध्या 1 फेब्रुवारी 2026ला, तरी त्याला फॉर्म भरता येणार। लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ +1 तुम्हाला इयरचं रिलॅक्सेशन भेटणार। म्हणजे 32 वर्षाचे जरी तुम्ही असाल 1 फेब्रुवारी 2026ला पकडायचं, 2026ला पकडायचं, तर तुम्हाला फॉर्म भरता येणार। ही त्याच्या मागचा सरळ उद्देश आहे। म्हणजे एवढं तुम्ही 8 तास कशासाठी केला होता, तर ह्या गोष्टीसाठी केला होता। आता ही पेपर आउट न्यूज आहे, GR आल्यानंतर ते तुम्हाला सांगून दिली। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं होतं की एखादी गोष्ट समोर आली, समजा आता काय झालं की वयवाढीचा मुद्दा समोर आला की काय झालं बघा। आता हे निवेदन कशाचं आहे, हे आहे 20 तारखेला दिलेलं निवेदन, म्हणजे राज्यसेवा तुम्हाला सरळ साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जागावाढ करणं कशाची, राज्यसेवेची 2024चे शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणून। मग हा मुद्दा चर्चेला आला, लगेच त्या मुलांनी बघा हा मुद्दा चर्चेला आला, लगेच प्रक्रिया झाली, हे माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, हा अभिप्राय आहे। आता तुम्ही लक्षात घ्या, असं कंबाईनसाठी झालं आहे का हो, कंबाईनसाठी केलं आहे का, कंबाईनसाठी जागावाढीचा मुद्दा आला आहे का। तर मग विद्यार्थी काय करतायत, समजा असं गट पाडायचे नाहीत, मला फॉलोअप घ्या। आता काय तुम्हाला वेळ भेटला आहे ना, आता काही विद्यार्थी विचारतायत की आम्ही काय केलं पाहिजे टेलिग्रामला, की म्हणजे वयवाढीसाठी आम्ही काय केलं पाहिजे। वयवाढीसाठी तुम्ही काय केलं, प्रॉपर चॅनलनं तिथपर्यंत तुमची मागणी पोहोचवली। सर्वांनी काय केलं, प्रॉपर चॅनलनं मागणी तिथपर्यंत पोहोचवली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती मागणी मंजूर झाली। मग आता आपल्याला जागावाढसाठी काय करायचं आहे, वेगळी गोष्ट काय करायची आहे का, सेम तीच गोष्ट आपल्याला जे निर्णय घेणारे आहेत लोक त्यांच्यापर्यंत प्रॉपर चॅनल, आता समजा अभिमन्यू पवार सर आहेत, हे आपल्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवत आहेत। मग काय केलं पाहिजे, त्यासाठी काम करणारे लोक आहेत, समजा मी आहे, अजून कोण आहे, किंवा एक्स पर्सन आहे, वाय पर्सन आहे, हे लोक काय करतात, टेलिग्रामला पोल घेतात, टेलिग्रामला ट्विटरवर घेतात, टेलिग्रामला मागणी करतात, म्हणजे त्यांचा धन्यवाद मानण्यासाठी हे करतात। मग ते काय करतात लोक, किती अशा लोकांचा किंवा हे निर्णय घेणारे लोक असतात ना, हे चळवळीतनं मोठी झालेले असतात। मग ह्यांना या असल्या मागणीचा किती जनाधार आहे, त्या मागणीला किती लोकांचा सपोर्ट आहे, ह्यावरून तुमची तीव्रता कळते। मग त्याला जर सपोर्ट असेल तर ती मागणी पुढे ढकलली जाते, म्हणजे त्यांना काय कळतं की बऱ्याच लोकांची मागणी आहे आणि तुमचा ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम असतो ना, तो इथं काम करतो आणि तुमची मागणी मंजूर होते, म्हणजे आपली मागणी मंजूर होते। त्यासाठी काय वेगळं करण्याची गरज नाही आहे। आता मी तुम्हाला सांगून देतो, आता हे एक्झाम कधी होणार एक्झाम। आता काही लोकांनी बघा, एक कंबाईनची 5 जानेवारीची एक्झाम आहे ना, पोस्टपोन होणारच आहे। कारण आता तुम्ही म्हणाल की आज शनिवार आहे, सोमवारी नोटिफिकेशन येईल। मग MPSCला सवय आहे की ती काय करणार माहिती आहे का, कधी सेफ MPSCचा आजपर्यंत जर क्रायटेरिया बघितला ना, आजपर्यंत जर वागणं बघितलं किंवा त्यांची पद्धत आहे की ते लगेच तुम्हाला डेट देतील का, नाही, तुम्हाला आम्ही डेट सांगू असं म्हणतील ते। मग तुम्ही ह्या तिथं पॅनिक होऊ नका। आता काही टेलिग्राम चॅनलला फिरतंय की आता मार्चपर्यंत एक्झामच होत नसते, फेब्रुवारीपर्यंत एक्झामच होत नसते। आता काही लोकांनी तर म्हणजे तुम्हाला
आता तुम्हाला पण माहीत असतील, हे स्पष्ट सांगण्यासाठी काय म्हणजे इथं बंधन नाही आहे की 9 एप्रिल तारीख फिरते बघा. आता 9 एप्रिलला एक्झाम होणार, मग फेब्रुवारीतच एक्झाम होणार. हे बघा, एक्झाम 2 महिने झाली नाही तर तुम्ही अभ्यास करण्याचं जर सोडून देणार असाल तर बिनधास्त ह्या गोष्टीची चर्चा करा. म्हणजे जर आता 2 महिने एक्झाम लेट होणार आहे म्हणून मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा किंवा कंबाईनचा अभ्यास करणं सोडून देतोय, असं ज्यांनी ठरवलं असेल त्यांनी बिनधास्त लीव करा. अशा चर्चाच करत राहा की आता काय करायचं आहे मला. पण जर एक्झाम महिना 15 दिवस पुढे जाणार, आता सांगितलंय का, स्पष्ट केलंय का, तरी पण तुम्ही कसं धरून चाललात की एकदम हितपर्यंत आहे. आत्ता तुम्ही लायब्ररी सोडणं म्हणजे डेंजर आहे गोष्ट. बघा कशासाठी डेंजर आहे, कारण काय लोक आहे, महाराष्ट्रामध्ये समजा 4 लाख लोक एक्झाम देत आहेत, तर त्यातले 10,000 लोक जरी सिरियस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आता कसं झालं, पहिलं कसं असायचं, फक्त पुण्यातून म्हणजे मार्गदर्शन व्हायचं. आता काय झालं, टेलिग्राम चॅनल आले, तुम्हाला करंटचं मार्गदर्शन भेटायला लागलं. करंटचे न्यूज आधी काय व्हायचं, करंट वीक असायचं मुलांचं ग्रामीण भागातल्या, म्हणजे ज्यांना रिच नाही आहे त्यांचा. पण आता काय झालं आहे, तुम्हाला ऑनलाईन भेटून जातं, ऑनलाईन फ्रीमध्ये मिळून जातं. मग तुम्हाला जो पुण्यामध्ये राहण्याचा फायदा आहे तो आता इक्वल झाला, प्लस मायनस. तुम्ही हे लक्षात घ्या. आता याने दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला इथं, की आपण काय केलेलं आहे, सिम्प्लिफाईड इयरबुक आहे ना 2025साठी, म्हणजे जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 हे कंबाईनसाठी आणि येणाऱ्या एक्झामसाठी हे पॉईंट वाईज, म्हणजे आता समजा हे किती 15 चॅप्टर असतात सुरुवातीचे मोठे 3-4, तसं टॉपिक वाईज म्हणजे राजकीय घडामोडीचा पूर्ण एक व्हिडिओ असं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही ह्या चॅनलवर जा, जर प्लेलिस्टमध्ये करंट अफेअरचा हे बनवलेलं आहे, प्लेलिस्ट बनवलेली आहे, तिथं बघा. आता आधी कसं होतं माहिती आहे, आता 5 तारखेलाच एक्झाम होणार होती म्हणून मी हे टाळलं होतं घेण्याचं, कारण वेळ कमी होतो, तुमच्याकडे वेळ कमी असतो. तुम्ही डेली एक व्हिडिओ आवर्जून बघावा. हे कसं बघायचं, तुम्ही आधी वाचून घ्यायचं. 1 तासच वाचा तुम्ही. 1 तासामध्ये ग्लान्स करून घ्या की न्यूज कुठल्या पेजवर. थांबा 1 मिनिट, तुम्हाला सांगतो कसं वाचायचं ते. तुम्ही काय करायचं, आता 30 पेजेस आहेत सुरुवातीचे. तुम्ही सुरुवातीला फक्त हेडलाईन वाचून घ्या. काय वाचायचं सांगतो तुम्हाला. हेडलाईन म्हणजे समजा कसं, आता की संविधान भवन कुठं उद्घाटन झालेलं आहे, पुण्यामध्ये. मग असे हेडलाईन जे अशा ब्लॉक बॉक्समध्ये करून दिलेत बघा त्यांनी डार्क, मग ते वाचून घ्यायचे आणि नंतर हा व्हिडिओ बघायचा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते डिटेल न्यूजमध्ये काय वाचायचं आहे, काय महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करून दिलेलं आहे मी. म्हणजे तुमचा 5 तास जर जाणार असतील तर ते काम 2 तासात, आणि मी तर ते 1 तासात करून दिले तुम्हाला इथं. त्यासाठी एफर्ट घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला सगळं स्पून फिडिंग आहे, मग त्याचा तरी फायदा घेता आला पाहिजे. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही जा, बघा, आणि तुम्हाला जर काय वाटत असेल की ह्याच्यातमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर सरळ खाली कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या की अशी गोष्ट आहे, ही मला आवडलेली नाही. आणि जर आवडली तर स्पष्ट शब्दात सांगायचे की हे आपल्याला गोष्ट, ह्या गोष्टीसाठी इथं हे करेक्शन आहे, असं झालेलं आहे, हे स्पष्ट सांगायचं. मग फालतू कमेंट करायची नाही. म्हणजे कमेंट तुमची कसं असावे, तुम्हाला माहिती आहे ना, डिस्क्रिप्टिव्हमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम नावाचा प्रकार असतो. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, आपण जे क्रिटिसिझम करतो ह्यातनं काहीतरी आउटपुट म्हणजे कन्स्ट्रक्ट झालं पाहिजे. हा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असावा. कधी पण आपण विद्यार्थ्यांचा, अधिकाऱ्यांचा हा अप्रोच असावा. आता काही लोक म्हणतात की आता कंबाईनचा अभ्यास का बंद करायचा नाही. तुम्हाला सांगतो काय गोष्टी आहेत. तुम्हाला कंबाईनला काय आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, कोर पॉलिटी आहे, पंचायत राज आहे आणि इकॉनॉमी आहे. हे आणि तुमचं आता काय करंट पण तुमचं चालूच आहे. तुम्ही राज्यसेवा जरी करत असाल, राज्यसेवा जरी तुम्ही फोकस करायची असेल, समजा काठावरची लोक काही फोन करत आहेत की माझी एक्झाम आहे, म्हणजे पहिलीची एक्झाम आहे, मी दुसरीच मेन्स आहे माझी, मला भीती वाटते, माझा स्कोर काठावर आहे, तर लक्षात घ्या तुमचा काय क्रायटेरिया. आता सांगतो सध्या विषय कसा आहे बघा. GS1, GS2, GS3, GS4 ह्याचा विचार करता इतिहास भूगोल हा तुमचा 30 मार्काचा सिलेबस वगळता बाकी 120 मार्काचा पोर्शन कव्हर होतोय. तर तुम्ही असा करायचा की तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर जानेवारीनंतर ते करायची गरज लागली नाही पाहिजे फेब्रुवारीमध्ये. म्हणजे ह्याला हाच ना, एवढंच छान करा. हे कोर पॉलिटी पण तसंच करून घ्या, पंचायत राज पण करून घ्या. आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला फक्त 4 गोष्टी करायच्या आहेत. काय करायचं आहे, कृषी करायचं आहे, पॉलिटी 2 करायचं आहे, HRD आणि सायन्स टेक. हे एका महिन्यातही होतं विथ क्लास म्हणतोय. तुम्ही ॲग्रीसाठी काही नवीन नाही, पॉलिटी 2साठी पूर्ण काही नवीन नाहीत. HRD ह्याच्या आधी केलेलंच असतं. आणि मराठी इंग्लिशचा सिलेबस तर तुम्हाला आहेच ना. मराठी इंग्लिश तर तुम्हाला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरची तुम्ही तयारी करू शकता, सकाळ संध्याकाळी 1 तास दिलं तरी. आपण ग्रॅज्युएशनला लिहिलेलंच असतं ना, असं काही नवीन नसतं त्याच्यामध्ये लिहिण्याचं. एवढं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला पॅनिक न होता, आता तुम्हाला बघा सांगून देतो काय रिझल्ट कधी लागेल, जानेवारीच्या
मिडमध्ये सेकंड आन्सर की येण्याची चान्सेस असतात. म्हणजे तुम्हाला काय, मला काय आकाशवाणी झाली का, मी शहाणा आहे का, मला सगळंच माहिती आहे का? तर तुम्ही हे करण्यासाठी, हे बनवण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी आधी 2 तास तयारी केली जाते की बाबा कसं मागचं होतं, विद्यार्थ्यांना आपण काय मेसेज देतोय आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. मी तरी करतो तसं, चुकीची गोष्ट तुमच्याकडे जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ रात्री बनवला नाही मी. आत्ता पूर्ण एक 10-12 तास वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर काही गोष्टी सेटल डाऊन झाल्यानंतर ह्या तुम्हाला सांगत आहे. आता मी सांगतो तुम्हाला, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तुमच्याकडे राहतील राज्यसेवेची मेन्सची तयारी करण्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर. कंबाईनवाले आणि डायलेमामध्ये असलेले विद्यार्थी, ह्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इन होता त्यावेळेस तुमचा 6 महिन्याचा अभ्यास 3 महिन्यात कव्हर होतो. लक्षात घ्या तुम्ही. आता 120+ जी जनता आहे ना, ती फुल फ्लोकसनं अभ्यास करते. मग 105, 104 वर जे विद्यार्थी आहेत, समजा 120 वाल्याचे मार्क काही कमी झाले आणि तो फेल जरी झाला तरी त्याचा तोटा होत नाही. पण 105 वाला आहे, त्याचे मार्क 5 वाढले आणि त्याने अभ्यास केलेला नसेल तरी तो फेल होतो. हा नशिबाने फेल झाला, ह्याला नशीब चांगला असून पण फेल झाला. लक्षात घ्या, पुढचा अटेम्प्ट तुम्हाला नाही. मी माझी बॅच करा म्हणतोय का? मी कुठली बॅच टाकली आहे का की माझी बॅच करा मग 100च्या पुढच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा असं म्हटलोय का मी? हां, त्यामुळेच तुम्हाला डाऊट आलेला पाहिजे होता. त्यावेळेस तुम्ही कमेंट करायला पाहिजे होता की हां, बॅच विकण्यासाठी करतोय, पैसे कमवण्यासाठी करतोय. तुम्ही लक्षात घ्या, ॲप्रोच लक्षात घ्या. ॲप्रोच काय आहे तो लक्षात घ्या. तुम्ही नंतर पस्तावणार, खूप रिग्रेट होणार आणि हा रिग्रेट तुम्हाला आयुष्याचा असेल. लक्षात घ्या, हे 1-2 वर्षासाठी नसणार आहे की मला हा चान्स मिळाला, मी त्याचा अभ्यास केला नाही आणि त्याचा परिणाम आयुष्यभर तुम्हाला भोगावा लागेल. सो एक्झाम 5 जानेवारीला होऊ द्या, 1 महिना प्लस होऊ द्या, 2 महिन्या पुढं जाऊ द्या, आपल्याला काय अभ्यास करणं आहे. मग त्यासाठी काय मिळालं आहे तुम्हाला? आता स्पॅन मिळाला आहे. हे बघा, एक्झामचं फॉर्म भरणं, हॉल तिकीट येणं आणि त्याची प्रोसेस करणं, ही MPSCसाठी एक प्रोसेस आहे. तुम्ही लक्षात घ्या. त्यांना फक्त एक परिपत्रक काढायचं, एक मीटिंग घ्यायची, परिपत्रक काढायचं, डेट कुठली आहे बघायची आणि ती घ्यायची. पेपर तयार असतील, एक्स्ट्रा पेपर तयार करणं, हे त्यांचं काम आहे, ऑफिशियल काम आहे. म्हणजे त्यात समजा त्यांचं काय, त्यांना काय फरक पडतो का एक्झाम पुढे 1 महिना पुढं झाली, 2 महिना पुढं झाली, ते इगोवर घेतच नाही. ती प्रोसेस आहे त्यांच्यासाठी, ती एक प्रोसेस आहे. आपल्यासाठी काय आहे, त्याच्यावर आयुष्य डिपेंड आहे. कसं डिपेंड आहे बघा. आता एक पर्सन आहे, ही मुलगा, एक मुलगी, समजा आता हे A पर्सन, B पर्सन, ह्या लोकांचं म्हणजे आता जे तारुण्याचा पिरियड असतो ना, तर इथं लग्न काही लोकांनी थांबवलेली असतात, काही लोक जॉब करत अभ्यास करत असतात, काही लोक कसं असतात, आता ज्युनियर पोस्टवर असतात, म्हणजे ग्रुप C वर वगैरे असतात, त्यांना परीक्षा देऊन वरच्या पोस्टवर जाण्यासाठी ते प्रयत्न करतात. असे बरेच असंख्य लोक असतात. आणि काही लोक असतात लायब्ररीत बसून अभ्यास करणारी, पूर्ण डिवोशन अभ्यास करणारी. ह्यांना फरक पडतो. ह्यांना फरक का पडतो? कारण ह्यांचं 1 वर्षाचं टाइम टेबल बदलतं. 1 वर्षाचं टाइम टेबल बदलतं. आता काही लोकांनी, काही मुलींनी घरी सांगितलेलं असतं की हे एक्झाम झाली, नाही झाली तर माझं लग्न करा, मी तयार आहे लग्नाला. आता आणि ह्याच्या विरुद्ध मुलांची सिच्युएशन असते, तर ह्याचं तर लग्नच होत नाही जर ह्याला जॉब नाही लागला तर. तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणजे कसं घेताय ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे आता एक्झाम 2 महिने पुढे गेली, राहिलेले विषय करा. मी तर म्हणतो तुम्हाला, आता तुम्हाला 2-4 दिवस अभ्यास होत नाहीत ना, तर ह्या 4 दिवसामध्ये 1 इयरचं करंट मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय, हे व्यवस्थित करा. हे पुस्तक वाचा. हे पुस्तक नसलं घेतलं तर आत्ता घ्या आणि वाचा. आणि एक गोष्ट सांगायची, हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मी 1 रुपयाही यांच्याकडून घेतलेला नाही आहे. मी फक्त ह्यांना कॉल करून विचारलं की तुमचं एअरबुक घेतोय, चालेल का तुम्हाला? तुम्ही त्यांनाही फोन करून विचारू शकता. मी स्पॉन्सर्ड 1 रुपयाही घेतलेला नाही. कमेंट करायची नाही की पैसे घेऊन काम करायला चालू आहे, असं अजिबात नाही आहे. स्पष्ट करतो आधीच ते. हे झालं. आता बघा, तुम्हाला हे वयवाढीचं कळालं. वयवाढी किती आहे? संदर्भ दिनांक 1 फेब्रुवारी 2025 होतं, तिथं आता 2026 पकडायचं. म्हणजे 2026ला तुम्ही 32 वर्षात जरी असाल ओपन कॅन्डिडेट, तरी त्यांना फॉर्म भरता येणार PSIचा. आणि आता बघा, आणि परत कमेंट कराल तुम्ही. हे लक्षात घ्या, मला सांगायचं राहिलं, ही वयवाढ सर्वांसाठी आहे. म्हणजे फक्त कंबाईनसाठी आहे का? तर सर्व सरळ सेवा येतील. आता सरळ सेवा येतील. एक विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे, तुम्ही आता लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी एखाद्या विधिमंडळामध्ये कमेंट करणं, आता मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही, तुम्ही लक्षात घ्या, इथं विधिमंडळामध्ये सांगणं की आम्ही 100 दिवसामध्ये टाईम बाउंड शेड्यूलमध्ये एक्झाम घेणार आहेत, हा अजेंडा असतो गव्हर्नमेंटचा. ज्यावेळेस अजेंडा तयार होतो त्यावेळेस तशा म्हणजे विभागांना निर्देश दिले जातात. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता 2000 म्हणजे हे 25 आहे ना, ह्याच्यामध्ये बऱ्याच एक्झाम होतील. मग तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करत असाल किंवा राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही सर्वांसाठी तयार असाल.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या होणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी तुम्ही तयार असाल. समजा तुम्ही राज्यसेवा मेन्स करताय ना, तर तुम्हाला उद्या जरी सांगितलं की आठवड्याने तुझा ह्याचा पेपर आहे, तर असा एकही टॉपिक नसेल की तुम्ही केला नसेल. सर्व टॉपिकसाठी तुम्ही प्रिपेअर असाल एक्सेप्ट मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग एक अर्धा तास करत जा रिफ्रेश होण्यासाठी. अर्धा तास वेळ चहाच्या टपरीवर इकडं तिकडं जाऊन घालवण्यापेक्षा अर्धा तास तेच करायचं. मग तुम्ही परिपूर्ण असाल. लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही वेळी एक्झामसाठी तयार राहाल. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा होता की तुम्हाला व्यवस्थित काय करायचं ते, म्हणजे एक्झाम कधी हो काही फरक पडत नाही. ही आठवड्यानं झाली काय, महिन्यानं झाली काय, उद्या झाली काय, अशी ज्यावेळेस तुम्ही तयारी करतात ना, त्या सिच्युएशनसाठी तयार राहतात ना, त्यावेळेस 100% तुम्हाला रिझल्ट येतो. तर काय वाटत असेल तुम्हाला तर कमेंट करा, आपण त्याला रिप्लाय देऊ. धन्यवाद.